Hello everyone, students. We are going to learn the cope and the anthem. In prose section 1.3, the cope and the anthem written by O. Henry. आता रायटरनी ह्या स्टोरी पोममध्ये काय सांगितलेलं आहे बघा. ओ हेनरी इज एन अमेरिकन रायटर. द कॉप अँड द अँथम. कॉप दॅट मीन्स वी हॅव कॉल्ड कॉन्स्टेबल ऑन पेट्रोल म्हणतात त्याला, म्हणजे पोलीस थोडक्यामध्ये. पोलीस इज अनदर वन ऑफ द सिमिलर वर्ड फॉर कॉप. द कॉप अँड द अँथम. अँथम दॅट मीन्स ॲक्च्युली अँथम म्हणजे आपण म्हणतो राष्ट्रगीत, प्रार्थनागीत अशा अर्थानं. नॅशनल अँथम म्हणजे राष्ट्रगीत, आणि फक्त जर अँथम हा वर्ड बघितला तर प्रार्थनागीत असं होतं. तर स्टोरीमध्ये सिम्पली काय सांगितलेलं आहे बघा. सोपी नावाचं एक मेन कॅरेक्टर आहे यामध्ये. अँड इन दिस स्टोरी द मेन कॅरेक्टर सोपी हॅज अ क्रिमिनल बॅकग्राऊंड. त्याला क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे, आणि ते वेगवेगळ्या पद्धतीचे डिफरंट प्लान्स म्हणजे करू इच्छितात. काय तर प्रिझनमध्ये जायचं आहे, पुन्हा आपल्याला तुरुंगात जायचं. कशासाठी? तर ह्या बाहेरचं वातावरण होतं, पण थंडी, पाऊस, ऊन यापासून संरक्षण म्हणून. कारण का प्रिझनमध्ये ज्या पद्धतीचे रूम्स असतात त्याचं काही भाडं घेतलं जात नाही म्हणतो आपण. मग ह्या एक प्रकारे बिकॉज ऑफ ही हॅज नो शेल्टर, कुठलाही निवारा त्याला नसतो आहे, त्यामुळं प्रोटेक्शनसाठी, दॅट इज टू प्रोटेक्ट हिमसेल्फ फ्रॉम द सिव्हिअर विंटर, दॅट्स वाय he tried to we have called do bad activity, that is robbing from, and that's why the story ends in an unexpected way. आता हे थिंकिंग ह्या सोपीचं आहे, पण लास्ट जो फॉर्म दाखवला आहे त्यांनी किंवा शेवट जो दाखवला आहे स्टोरीचा, तो एकदम अपोजिट घडल्यासारखं दाखवलं आहे. दॅट इज सोपी फील्स दॅट देर इज अन इझी लिव्हिंग इन प्रिझन, द नोट्स ऑफ अन अँथम ट्रान्सफॉर्म हिम. त्या प्रार्थना गीतानं त्याच्यामध्ये एक विलक्षण बदल होतो. अँड दॅट्स वाय ही डिसायडेड टू वर्क हार्ड. म्हणजे चोरी चपाट्या करायच्या ऐवजी आपण कष्ट करून जीवन जगूया. हा आयरॉनिकल म्हणतो आपण मुवमेंट, दॅट इज रिअलायझेस ही वॉन्ट्स टू लीड अन ऑनेस्ट लाईफ इन्स्टेड ऑफ ही इज अरेस्टेड. ते तुरुंगात त्यांना नेलं जातं किंवा ते पकडले जातात, पण त्याच वेळेला त्यांच्या माइंडमध्ये काय चेंज होतो, तर आपण चोरी न करता किंवा आपल्याला नको हे तुरुंग, आपण चांगल्या पद्धतीचं लाईफ जगावं. तर हा चेंज जो होतो, हा चेंज कशामुळे होतो, तर त्यांना त्या अँथममुळे होतो. दॅट्स वाय द कॉप अँड द अँथम. त्याला जो पोलीस पकडतो दॅट इज कॉल्ड ॲज द कॉप. ओके, फर्स्ट वी हॅव डिस्कस आईस ब्रेकर्स. सी द फर्स्ट फॉर्म. सपोज यू हॅव गॉन टू अ प्लेस वेअर द विंटर सीझन इज व्हेरी सेव्हिअर. Discuss with your partner the ways in which you would protect yourself in the cold climate. आता अतिशय थंडी आहे, आणि थंडीपासून प्रोटेक्शन देणारे जे म्हणतो आपण कपडे आहेत किंवा क्लोथ्स आहेत, की कुठल्या मार्गाने आपण काय करू शकतो, थंडीपासून संरक्षण करू शकतो. तर इथं त्यांनी मेन फॉर्म काय दिला आहे, वेज टू प्रोटेक्ट फ्रॉम कोल्ड क्लायमेट. इझी फॉर्म दिला बघा हा. थर्मल विअर, देन स्वेटर्स, ग्लोव्ज, स्कार्फ. ओके, आता सेकंड फॉर्म काय दिलं बघा. वेन यू सी अ कॉप अप्रोचिंग यू फील आयदर रिलीव्ड ऑर स्केअर्ड. डिस्कस विथ युअर पार्टनर द सिच्युएशन वेन यू फील रिलीव्ड ऑर स्केअर्ड. आता ज्या पद्धतीनं आपण म्हणतो एखादा पोलीस जर आपण बघितला तर आपल्या माइंडमध्ये एक भीतीचं म्हणजे फिलिंग्स क्रिएट होतात. मग भीतीच्या फिलिंग्स म्हणतो आपण, किंवा निर्धास्त वाटणं, दॅट इज कॉल्ड ॲज अ रिलीव्ड. म्हणजे पोलीस एखादा आपल्याकडे येत असेल तर आपल्याला थोडंफार प्रमाणात आपण घाबरतो, लक्षात घ्या. त्याच्याविषयी सहकार्याशी किंवा पार्टनरशी, आपल्या कलिगशी चर्चा करा असं म्हटलेलं आहे. तर एक पॉईंट फील करून दिला आहे त्यांनी कोर्स बुकमध्ये बघा. यू आर वॉकिंग अलोन इन अ डार्क स्ट्रीट. बघा, समबडी इज फॉलोइंग यू. यू टीजिंग, म्हणजे ह्यामध्ये इव्हिनिंग टीजिंग म्हणतो का नाही आपण, भीती दाखवणं अंधार पडल्यानंतर. आता स्केअर्ड बघा. यू आर रायडिंग अ बाईक विदाउट अ व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स. त्यावेळेला आपण भीत असतो. यू ब्रेक स्पीड लिमिट्स रायडिंग विदाउट अ हेल्मेट. यू ब्रेक अ ट्रॅफिक सिग्नल. म्हणजे अशा गोष्टीच्या वेळेला आपण काय होतो, भीती वाटते, घाबरतो आपण त्या गोष्टीला, पुढं काय घडेल अशा अर्थानं. देन लास्ट वन,
डिस्कस सम ऑफ द मोटिवेटिंग थिंग्स दॅट कॅन चेंज अ पर्सन्स लाईफ वन इज गिवन. आता ह्या स्टोरीमध्ये ज्या पद्धतीनं सोपी कॅरेक्टर जे आहे ते सोपी म्हणजे तो चोर असतो, पण तुरुंगातून सुटल्यानंतर पुन्हा तुरुंगात रिएंट्री करण्यासाठी त्याला चोरी करायची असते, पण त्याला पकडतच नाहीत. बऱ्याच वेळेला तो ट्राय करतो. आणि हे जे त्याचं म्हणतो आपण बिहेवियर आहे किंवा प्लान्स आहेत, डिफरंट प्लान्स आहेत की जे शेल्टर शोधण्यासाठी म्हणजेच ह्या थंडीपासून प्रोटेक्शन मिळवण्यासाठी. पण अँथम जे आहे, प्रार्थना गीत जे तो ऐकतो त्यानं त्याच्या लाईफमध्ये लक्षात घ्या चेंज होतो. दॅट इज अँथम इज अ मोटिवेटिंग हिम टू डू गुड थिंग्स ऑर टू लीड अन ऑनेस्ट लाईफ इन्स्टेड ऑफ अरेस्टिंग. ओके. आता पण पहिलं काय दिलं आहे बघा, लिसनिंग टू अन इन्स्पायरिंग स्पीच. म्हणजे एखाद्याचं भाषण ज्या वेळेला आपण ऐकतो, अतिशय उत्तेजनार्थ किंवा आपण म्हणतो एक प्रकारे प्रेरणा देणारं स्पीच असतं ते. आणखीन काय होऊ शकतं बघा, रीडिंग ऑटोबायोग्राफीज ऑफ ग्रेट मेन अँड वुमेन. समथिंग यू शुड बी रीड द शिवाजी महाराज बायोग्राफी फॉर्म. आता ऑटोबायोग्राफी म्हणायला गेला तर समथिंग वी हॅव सी द ग्रेट PC मेकर मायकेल डेल. दॅट इज यू नो द डेल कम्प्युटर विच इज famous, we have called world famous. And how about his life story, how he inspired to making the PC form. मग ते अशा पद्धतीनं लोकांच्या ह्या ऑटोबायोग्राफी किंवा बायोग्राफी आपण रीड करणे की जेणेकरून आपल्या माइंडमध्ये लक्षात किंवा गुड थॉट्स येतात किंवा समथिंग वी शुड मोटिवेट फ्रॉम. देन थर्ड, रीडिंग सेल्फ इम्प्रूव्हमेंट बुक्स. एक्झाम्पल, मोटिवेशनल बुक्स बाय रॉबिन शर्मा. रॉबिन शर्माच्या ऑनलाईन लक्षात घ्या मोटिवेटिंग बुक्स मिळतात. देन बाय फॉलोइंग इन द फूड स्टेप्स ऑफ अ गुड रोल मॉडेल. एक्झाम्पल श्री APJ अब्दुल कलाम. APJ अब्दुल कलामचे बुक्स बघा की त्यातून मोटिवेशनल थॉट्स आपल्याला मिळतात किंवा आपण मोटिवेट होतो किंवा समथिंग वी शुड चेंज आवर पर्सनल लाईफ ऑल्सो. म्हणजे आपल्या लाईफमध्ये चेंजेस होऊ शकतात वेन वी रीड ऑल दीज सक्सेसफुल पर्सन स्टोरी, देअर बायोग्राफिकल स्केचेस. ओके. ओ हेनरी. आता इंट्रोडक्शन बघा, पेज नंबर 28. ह्यामध्ये रायटरचं इंट्रोडक्शन दिलेलं आहे. फर्स्ट वी हॅव सी द इरा दॅट इज टायमिंग फ्रॉम 1860 to 1910. विल्यम सिडने पॉटर, an American writer, is better known by his pen name O. Henry. Actually his original name is W.S. Porter and pen name म्हणजे निकनेम म्हणतो आपण, टोपण नाव काय होतं त्यांचं, O. Henry. He was a voracious reader since childhood. Something extensively read all स्टोरीज अँड डिफरंट टाईप्स ऑफ रायटिंग. म्हणजे त्यांना खूप वाचनाची अशी आवड होती. ही स्टार्टेड ह्युमरस वीकली द रोलिंग स्टोन अँड व्हेन व्हेंचर फेल्ड ही जॉइन्ड द हस्टन पास्ट ॲज अ रिपोर्टर, कॉलमनिस्ट अँड ऑकेजनल कार्टुनिस्ट. म्हणजे कार्टुनिस्ट किंवा आपण म्हणतो लेखक, निवेदक अशी कामं त्यांनी केली. द स्टोरी कॉप अँड द अँथम इज वन ऑफ ओ हेनरीज वेल नोन स्टोरीज. टू डिस्क्राईब हिज स्टाईल ऑफ रायटिंग पीपल हॅव ऑफन. त्यांचं जे रायटिंगमध्ये सगळ्यात फेमस आहे ते द कॉप अँड द अँथम. टू डिस्क्राईब द स्टाईल ऑफ रायटिंग पीपल हॅव ऑफन यूज्ड द टर्म स्माईल विथ टीयर्स. अनदर वन ऑफ द वी आर कॉल्ड ऑल्सो पीपल लाईक टू रीड, दॅट इज स्माईल अँड टीयर्स विच इम्प्लाइज, दॅट मीन्स शोज his twisted way of thoughts and ending in almost a very, that is every story form. In this story, आता लास्टचे जे 2 पॅरा दिलेत त्यांनी इंट्रोडक्शनमध्ये, दिस इज वी हॅव कॉल्ड द बॅकग्राऊंड ऑफ द स्टोरी, द कॉप अँड द अँथम. ऑलरेडी मी तुम्हाला थोडीसं समरायझेशन केलेलं आहे स्टोरीचं. मेन कॅरेक्टर इज अ सोपी. सी दिस, in this story the main character Sophie is a vagabond and a person with criminal background. आता सोपीचं जे बॅकग्राऊंड आहे, होमलेस वंडर्ड म्हणायचं त्याला. वेगाबाउंड दॅट मीन्स भटका, ज्याला असं घर नाही आहे, होमलेस होता तो आणि त्याचं बॅकग्राऊंड क्रिमिनल होतं. लक्षात घ्या, सारखं चोरी मारामारी करून तो तुरुंगात जायचा. ही मेक्स अ डिफरंट प्लान्स टू री एंटर द प्रिझन ॲज ही हॅज नो शेल्टर.
बघा वेगवेगळ्या युक्त्या प्लॅनिंग करायचा तो पुन्हा तुरुंगात जाण्यासाठी. बिकॉज ही हॅज नो शेल्टर टू प्रोटेक्ट हिमसेल्फ फ्रॉम द सेव्हिअर विंटर. आता ह्या अतिशय कडाक्या थंडीत त्याला कुठल्याही पद्धतीचा निवारा नव्हता, त्यामुळं निवारासाठी तो तुरुंगात जायचा. द स्टोरी एंड्स ॲन अनएक्सपेक्टेड वे. ओ हेनरी हॅज डिपिक्टेड सोफीज फ्युटाईल अटेम्प्ट्स, दॅट इज unsuccessful attempts, arrested in very humorous vein. VEIN, vein that means manner, humorous manner. म्हणजे ह्युमरस मॅनर म्हणजे एक विनोदात्मक दृष्टी म्हणतो आपण लिखाण ह्यामध्ये केलेलं आहे की कशा पद्धतीनं सोपीचे प्रयत्न हे निष्फळ होतात लक्षात घ्या. दॅट इज फुटाईल ऑर अनसक्सेसफुल. द कोप अँड द अँथम इज अबाउट फ्रीडम अँड कन्फाइनमेंट. इनिशियली सोफी फील्स दॅट देर इज अ फ्रीडम फ्रॉम मिझरीज अँड वरीज. बघा सोफी एक प्रकारे काय म्हणत असतो की राहायला घर नाही, शेल्टर नाही, त्यामुळे तुरुंगात जायचं. इन कन्फाइनमेंट दॅट मीन्स इन प्रिझन. द नोट्स ऑफ अँथम, बट वेन ही लिसन दॅट अँथम, ज्या वेळेला ते प्रार्थना गीत तो ऐकतो, अँड देर इज अ ग्रेट चेंजेस हॅपन्ड इन सोफी अँड ट्रान्सफॉर्म हिम फ्रॉम विदिन. He resolves or decided to work hard. Sophie faces the irony of fate as the moment he realizes the real freedom lies in a virtuous life, that is having high morals. म्हणजे आपण नैतिकदृष्ट्या चांगलं राहणं हे चांगलं लाईफ आहे. ही इज टेकन इन टू कन्फाइनमेंट. पण त्यावेळेला त्याला कुठं नेलेलं होतं? तुरुंगामध्ये नेलेलं होतं. ओके. Here the cop and the anthem. See the actual lesson. आता ह्यामध्ये लेसन सुरू व्हायच्या अगोदर त्यांनी एक इन्फॉर्मेशन दिली बघा. द आयसलँड मेन्शनड हिअर इज अ ब्लॅकवेल्स आयसलँड, नाव नोन ॲज अ रोझवेल्ट आयसलँड, अ नॅरो आयसलँड इन ईस्ट रिव्हर, न्यूयॉर्क सिटी. ऑन दिस आयसलँड आर रिहॅबिलिटेशन institutions, a prison, lunatic asylum, charity hospitals etc. म्हणजे तिथं आता काय आहे? मोठा तुरुंग आहे. मग हे न्यूयॉर्कमधला म्हणतो आपण एरिया त्यांनी दिलेला आहे. ओके. सी द फर्स्ट पॅरा. सोफी लेफ्ट हिज बेंच अँड स्ट्रॉल्ड आउट ऑफ द स्क्वेअर अँड अक्रॉस द लेवल दॅट इज रोड ऑफ सी ॲस्प्लट. Asphalt that means something we are called sand or gravel, वाळू म्हणतो आपण की जे रस्त्याच्या कडेला असते. Where Broadway and Fifth Avenue flow together. This is the name of road. Up Broadway he turned and stopped at a luxurious cafe. बघा ब्रॉडवे करून वरच्या दिशेला तो वळला आणि महागड्या कॅफेपाशी थांबला. लक्झरियस कॅफे म्हटलंय बघा. म्हणजे अतिशय उच्चभ्रूसाठी असणारं ते कॅफे शॉप होतं. ब्रॉडवे आणि 5वा ॲव्हेन्यू एकत्र येतात. ॲव्हेन्यू दॅट मीन्स वी ऑफ सी रोड, म्हणजे रमत गमत डांबरी रस्त्यावरून तो निघालेला होता आणि एका महागड्या कॉफी शॉपजवळ आला. सोफी हॅड कॉन्फिडन्स इन हिमसेल्फ फ्रॉम द लोएस्ट बटन ऑफ हिज वेस्ट अपवर्ड. आता थोडंसं म्हणतो आपण त्याची पर्सनॅलिटी, त्याचं बिहेवियरिझम ह्या पॅरामध्ये दिलेलं आहे. He was shaven and his coat was trim. Trim that means neat and good fitting, and his neat black bow had been presented him by a lady missionary on Thanksgiving Day. But he also म्हणजे दाढी वगैरे त्यांनी केलेली होती. सर्वात खालच्या बटनापासून वरपर्यंत त्याला विश्वास होता. म्हणजे काय समथिंग ही कॉन्फिडंट हिमसेल्फ. आणि एक थँक्स गिविंग डेच्या दिवशी त्याला एका लेडीजनं भेट दिलेलं काय होता, एक बो त्यानं लावलेला होता. आता तो गेला त्या कॅफे शॉपमध्ये, रेस्टॉरंट म्हणूया आपण. इफ ओनली ही कुड रीच अ टेबल इन द रेस्टॉरंट अनसस्पेक्टेड. बघा टेबलाजवळ गेला आणि त्याला जरा थोडंसं एक प्रकारे ही हॅव टू समथिंग वी सी
कॉन्फिडन्स दॅट इज ही विल बी सक्सेसफुल. त्याला माहीत होतं आपण इथं सक्सेस होणारच. दॅट इज कॉल्ड ॲज अनसस्पेक्टेड सक्सेस वुड बी हीज. द पोर्शन ऑफ हिम दॅट वुड शो अबाव द टेबल वुड रेज नो डाऊट इन द वेटर्स माइंड. द पोर्शन ऑफ हिम दॅट वुड शो अबाव म्हणजे त्याचा जो चेहरा म्हणूया आपण, शरीराचा वरचा भाग. वेटरनं बघितलं तरी त्याला काही शंका आली नव्हती. दॅट इज ही वॉज वन ऑफ द रॉबर. म्हणजे हा एक चोर आहे असं काही त्याला वाटलं नाही. द रोस्टेड मलाड डक दॅट इज स्पायसेस ऑफ डक. मलाड बदकाचे भाजलेले मांस. बघा आता तिथं मेनू दिलेले आहेत त्यांनी. थॉट सोपी would be about the thing with a bottle of wine and then some cheese. बघा त्याच्या मनात काय विचार आला की 1 कप कॉफी, 1 सिगार, मलाड बदकाचं भाजलेलं मांस, वाईनची 1 बॉटल म्हणजे दारूची 1 बॉटल आणि नंतर चीज. हे सगळं थिंकिंग त्यांनी केलेलं आहे की हे ऑर्डर करायचं. अ कप ऑफ कॉफी, सिगार, $1 फॉर सिगार वुड बी इनफ. आता त्याच्या माइंडमध्ये आणखीन काय विचार आला बघा. सिगारचा $1 ठीक आहे. द टोटल वुड नॉट बी सो हाय ॲज टू कॉल फोर्थ दॅट इज टू वॉरंट एनी एक्स्ट्रीम ऑफ रिवेंज फ्रॉम द कॅफे मॅनेजमेंट. त्याच्या मनात काय आलं बघा. ह्या सगळ्याची एकूण किंमत कॅफेचा मालक संतापून काय करेल एवढी जास्त नव्हती, पण हिवाळी बेटावर पोचेपर्यंत तेवढे मांस पोटभर आणि मन तृप्त करेल एवढे होते. म्हणजे तो एक प्रकारे विदाऊट मनी म्हणतो आपण ट्राय करत होता ते घ्यायचं. म्हणजे त्याने करून आपल्याला काय होईल, प्रिझनमध्ये एंट्री मिळेल. त्याचे हे प्लॅन्स चाललेले आहेत. टू कॉल फोर्थ एनी एक्स्ट्रीम ऑफ रिवेंज दॅट इज पनिशमेंट फ्रॉम द कॅफे मॅनेजमेंट. म्हणजे आता एक कप कॉफी घेतली आपण विदाऊट मनी, विदाऊट चार्जेस, तर आपल्याला काय पोलिसात देणार नाहीत. तर हे सगळे ऑर्डर करून आपण काय करू शकतो, प्रिझनमध्ये जाऊ शकतो. अँड येट द मीट वुड लिव्ह हिम फील्ड अँड हॅपी फॉर जर्नी टू हिज विंटर आयसलँड. बघा विंटर आयसलँड म्हटलेलं आहे फॉर द प्रिझन. एक प्रकारे काय म्हटलं आहे त्यांनी, हिवाळी बेटावर पोचेपर्यंत. हिवाळी बेटावर म्हणजे काय, जे आपल्याला इथं स्टार्टला इन्फॉर्मेशन हे दिलेलं आहे बघा. हिवाळी बेटावर रोझवेल्ट आयसलँड म्हटलेलं आहे की जिथं आता काय आहे, प्रिझन आहे, तुरुंग आहे. ओके, सो हिअर वी स्टॉप नाऊ.